नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुधाकर पवार, इतिहास विभाग प्रमुख, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प. मित्रांनो, आपण मागील तासाला सत्र 4 मधील इतिहासाची ओळख या प्रकरणातील जो शेवटचा भाग होता, ज्यात इतिहासाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, इतिहासाचं महत्त्व तसेच इतिहास आणि सामाजिक शास्त्र याविषयी माहिती बघितलेली आहे. इतिहास संशोधनाची साधने व संशोधन प्रक्रियेविषयी देखील माहिती आपण मिळवलेली आहे. आज आपण सत्र 6 मधील जो आपला विषय आहे उपयोजित इतिहास, अप्लाइड हिस्ट्री नावाचा, त्यामधील जो पहिला घटक आहे उपयोजित इतिहास, त्यामध्ये त्याची संकल्पना आणि इतिहासाचं उपयोजन आपण पाहणार आहोत. याशिवाय इतिहासाचे विविध विषयातील उपयोजन कशा पद्धतीने होतं हे देखील समजावून घेणार आहोत. आणि त्यामुळे आपली आजची जी उद्दिष्ट आहे, उपयोजित इतिहास संकल्पना जाणून घेणे आणि इतिहासाचे विविध विषयातील उपयोजन समजावून घेणे ही उद्दिष्ट आहेत. मित्रहो, उपयोजित इतिहास प्रास्ताविकामध्ये मी असं म्हणेल की आज जागतिकीकरण व स्पर्धेच्या जगात कोणताही विषय किंवा ज्ञानशाखा पारंपरिक विशिष्ट चौकटीत बंदिस्त राहिलेली नाही. विविध क्षेत्रामधील ज्ञानांचे मोठ्या प्रमाणात विशेषीकरण व विस्तृतीकरण झालेले आहेत. सर्वच अभ्यासविषयक ज्ञानांच्या विशिष्ट पातळीवर परस्परांशी संबंध जोडले जात आहेत. इतर विषयाप्रमाणेच आज इतिहास अभ्यासाच्या कक्षाही मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या आहे, रुंदावलेल्या आहेत. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटना नव्हे, तर व्यावहारिक जीवनात त्याचा काय उपयोग आहे, घडामोडींचा अभ्यास एवढंच त्याचं संकुचित स्वरूप राहिलेलं नाही आहे. इतिहासाचा व्यावहारिक जीवनात काय उपयोग करता येईल, इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला काय साध्य करता येईल, असे इतिहासाबाबत सर्वसामान्य गैरसमज जे आहेत, परंतु इतिहास हा मानवी जीवनाशी सर्वस्पर्शी असणारा हा विषय आहे. इतिहास विषयाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झालेला आहे आणि त्यामुळेच भूतकाळात घडलेल्या घटनांचा, इतिहासाचा वर्तमान काळ व भविष्य काळात जनसामान्यांना त्याच्या व्यावहारिक जीवनात जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेतला जाईल, या प्रयोजनातून उपयोजित इतिहास ही संकल्पना या ठिकाणी उदयास आलेली आहे किंवा अस्तित्वात आलेली आहे असे आपण म्हणूया. या संकल्पनेचा नेमके अर्थ काय, तसेच इतिहासाचे उपयोजन म्हणजे काय हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. इतिहासाच्या विविध विषयातील उपयोजन कशा पद्धतीचे आहे किंवा कसे आहे, तसेच भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यातील सहसंबंध कशा स्वरूपाचा किंवा कशा प्रकारचा आहे, त्याचप्रमाणे समकालीन इतिहास व त्याचे स्वरूप काय आहे याविषयीचा समग्र अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. उपयोजित इतिहास ही संकल्पना सर्वप्रथम आपण समजावून घेऊया. उपयोजन या शब्दाला इंग्रजीमध्ये ॲप्लिकेशन असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ म्हणजे लागू करणे असा आहे. एखादा विषय किंवा एखादी गोष्ट इतर क्षेत्रांना लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष समजावून घेणे अथवा प्राप्त करणे याला उपयोजन असे म्हणतात. ॲप्लिकेशन या शब्दावरूनच अप्लाइड हा शब्द आलेला आहे किंवा या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. अप्लाइड हिस्ट्री म्हणजे उपयोजित इतिहास होय. आधुनिक काळात उत्तरोत्तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्यातून प्रत्येक विषयात अनेक नवनवीन संकल्पना उदयास आल्या. उपयोजित इतिहास ही त्यापैकीच एक संकल्पना होय. नेमकी ही संकल्पना काय आहे ही समजावून आपण घेऊया. प्रथम मी असं म्हणेल की इतिहासाचे ज्ञान इतर विषयांना लागू करण्याचा विचार व या कार्यप्रणालीला उपयोजित इतिहास असे म्हणतात. दुसऱ्या अर्थाने इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच उपयोजित इतिहास असे म्हणतात. याशिवाय बदलत्या काळानुसार अनेक विषयात बदल झालेले आहेत. त्यामुळे इतिहासाच्या नवीन स्वरूपातही बदल करून सुधारित इतिहास विषय व इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, त्यातून इतिहास विषयाला जास्तीत जास्त उपयुक्त बनवणे यालाच उपयोजित इतिहास असे म्हणतात. याशिवाय
इतिहासाद्वारे गतकालीन घटना म्हणजे भूतकाळातील घटना व घडामोडींचं जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचा उपयोग सामान्याला किंवा समाजाला वर्तमान काळ व भविष्यकाळात कसा करून घेता येईल याचा विचार म्हणजे उपयोजित इतिहास होय. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर इथून मागे आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध किंवा इतरही काही छोटी मोठी युद्ध जागतिक पातळीवर जी झालेली आहेत त्याचा जर आढावा घेतला, त्याची जर आपण कारणं बघितली, त्याची पार्श्वभूमी, स्वरूप आणि परिणाम जर बघितले तर भविष्यात पुन्हा युद्ध होऊ नये अशा प्रकारचा विचार डोकावतो आणि त्यातूनच जे काही जागतिक शांतता प्रस्थापित करणारी संघटना निर्माण झालेली आहे तिचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तरी देखील हा सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्यासमोर असताना आज युक्रेन आणि रशिया या दोन देशामध्ये भयानक आणि विदारक स्वरूपाचं युद्ध सुरू आहे. जर या देशांनी मागील युद्धांच्या परिणामांचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला असता आणि आपल्याला भविष्यात मानवजातीला संकटात टाकायचं नसेल, शांततेच्या आणि विकासाच्या मार्गाने जायचं असेल तर आपण युद्ध टाळलं पाहिजे हा विचार जर त्यांनी केला किंवा इतिहासाचं उपयोजन या ठिकाणी विचारात घेतलं असतं तर कदाचित युद्ध झालं नसतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही. म्हणजे मागील घटनांचा आढावा आपण घेऊन भविष्यात सकारात्मक आणि योग्य पावलं उचलण्यासाठी या ठिकाणी इतिहासाचा उपयोग करतो. त्यालाच आपण उपयोजित इतिहास असं म्हणतो. इतिहास हा विषय फक्त अभ्यासापुरता मर्यादित न राहता त्याचा जनसामान्यांनाही जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे किंवा व्हावा या दृष्टीने उपयोजित इतिहासाकडे पाहिलं जातं. आणि त्या दृष्टीने उपयोजित इतिहास ही संकल्पना आपण समजावून घेणं महत्त्वाचं आहे. इतिहासाचं ज्ञान इतर विषयांना लागू करण्याचे विचार हे देखील महत्त्वाचं आहे, ज्याला आपण त्या अगोदर जनांसाठी इतिहास असं म्हणतो. आपण उपयोजित इतिहासाशी संबंधित जनांसाठी इतिहास ही संज्ञा वापरली जाते. इतिहास हा फक्त इतिहास अभ्यासाच्या पातळीवर सीमित न राहता सर्वसामान्यांच्या जीवनातही त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. गत काळात घडून गेलेल्या घटना किंवा त्या घडामोडींचं विश्लेषण वर्तमान समाजाला प्रेरक आणि दिशादर्शक ठरावं हा त्यामागचा विचार आहे किंवा त्याला आपण उपयोजित इतिहास असं म्हणतो. उपयोजित इतिहास ही व्यापक क्षेत्र केवळ तज्ज्ञ व्यक्तीपुरतं मर्यादित नसून त्यात सर्वसामान्य लोकांचा सर्वांगीण सहभाग असायला हवा किंवा सर्वसामान्यांचा सर्वांगीण सहभाग प्राधान्याने असायला हवा. उपयोजित इतिहास या विषयाला त्यांच्या मर्यादित परिघेतून मुक्त करण्यावर भर दिलेला आहे. इतिहासाचे बंध लोकांच्या वर्तमानातील जीवनस्पर्शाशी किंवा जीवनसरणीशी घट्टपणे जोडणारी ही एक प्रभावी संकल्पना आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सर्वसामान्य जनांना इतिहासाच्या गहन तत्त्वज्ञानाबद्दल किंवा अभ्यासात रुची नसते, परंतु त्याला ऐतिहासिक स्थळे, वस्तू संग्रहालये किंवा जी काही ऐतिहासिक स्थळे आहेत यांचं कुतूहल असतं व आकर्षण देखील असतं. त्या माध्यमातून तो इतिहासाशी जोडला जातो. इतिहास विषयाच्या आधुनिक काळामध्ये उत्तरोत्तर व्यापक होणारी जी काही प्रगती आहे किंवा त्याचा जो विकास होत आहे त्यामुळेच उपयोजित इतिहासाला जनांसाठीचा इतिहास असे म्हटले जाते. थोडक्यात इतिहास विषयाचे आधुनिक काळात उत्तरोत्तर व्यापक होणारे क्षेत्र अधिक व्यापक बनत आहे. बाहेरच्या विद्यापीठामधून जनांसाठी इतिहास या संदर्भात विविध कोर्सेस ज्याला अभ्यासक्रम म्हणूया आपण ते चालवले जातात. कर्नाटकातील बेंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ही संस्था आहे. या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग चालवला जातो. या विभागात इतिहास हा विषय जास्तीत जास्त लोकांशी कसा जोडला जाईल यावर संशोधन करून या संदर्भातील विविध प्रकल्प कार्यान्वित केले जातात. थोडक्यात इतिहास हा लोकांना दैनंदिन जीवनातही उपयुक्त कसा ठरेल, जीवनातही इतिहासाशी जोडून इतिहासाला अर्थपूर्ण बनविण्याचा प्रयत्न यांच्यामार्फत केला जातो. उपयोजित इतिहास हे लोकांच्या वर्तमान व भविष्यकाळातील हितासाठी इतिहासाच्या वापराशी निगडीत असणारे अभ्यासक्षेत्र आहे. मित्रहो, इतिहासाचं उपयोजन गतकाळातील घटनांचा संबंध आणि वर्तमान काळाशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा या संस्थेमार्फत केला जातो. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे म्हणजे ॲप्लिकेशन होय. म्हणजे इतिहासाचा संबंध इतर विषयाशी लागू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
जनसामान्यांना त्याचा उपयोग व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. जनांसाठी इतिहास ही संकल्पना त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी निर्माण झाल्याचे दिसून येते. इतिहासात घडून गेलेल्या घडामोडींचं विश्लेषण वर्तमान समाजाला प्रेरक व दिशादर्शक ठरावं हा त्यामागचा उद्देश आहे. उपयोजित इतिहास हे व्यापक क्षेत्र आहे. ते तज्ज्ञांपुरतं मर्यादित न राहता लोकांचा त्यात सर्वांगीण सहभाग व्हावा, सर्वसामान्यांना इतिहासात रुची निर्माण व्हावी, यासाठी ही संस्था या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसून येते. आणि या संस्थेमार्फत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग चालवला जातो असंही मी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मित्रहो, इतिहासाचं उपयोजन एखादा विषय इतर क्षेत्रात लागू करणं व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणं म्हणजे उपयोजन होय. या उपयोजनाचा उपयोग समाजाला व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. इतिहास या विषयाची स्वतंत्र ओळख आहे. एक शास्त्र म्हणून या विषयाचा एक पद्धतशीर अभ्यास आहे. इतिहासाचा स्वतंत्र अस्तित्व आहे. स्वतःचे स्वतंत्र नियम आहेत, सिद्धांत आहे, विचार प्रवाह, लेखन आणि संशोधन तंत्र देखील आहे. इतिहास हा स्वतंत्र विषय असला तरी इतर विषयाशी तो जोडला गेलेला आहे. अनेक विषय नसून तो लोकांचाही विषय आहे असंही या ठिकाणी म्हटलं जातं. मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, साहित्य, स्थापत्य, कला, विज्ञान किंवा ज्ञानविज्ञान या सर्वांगाचा अभ्यास इतिहास करत असतो. आणि त्यामुळे इतिहासाशी संलग्न असणाऱ्या विविध विषयांबरोबर इतिहासाचे असलेले उपयोजन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने किंवा पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल असं म्हणूया. इतिहास हा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करण्यामुळे या विषयाची व्याप्ती वाढलेली आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी अर्थशास्त्र आणि इतिहास किंवा अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीने इतिहासाचं उपयोजन होऊ शकतं हे आपण समजावून घेणार आहोत. अर्थशास्त्र, इतिहासाच्या अर्थशास्त्राशी उपयोजन केल्यामुळे अर्थशास्त्राला समग्रता प्राप्त होण्यास मदत होते. समाज जीवनाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारे हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. इतिहासाला मानवी घडामोडींनी भौतिक बाजू असतात. इतिहासाच्या घटितांच्या मागे आर्थिक कारण असते, ते फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच इतिहासाला अर्थशास्त्राला इतिहासाचे पराभूत ज्ञान असावे लागते. कार्ल मार्क्स या अंगाने अभ्यास करणारा मार्क्सवादी लेखन प्रवाह पुढे आला असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर इतिहासाचे उदाहरण द्यायचे झाले तर आर्थिक प्रश्नातून समाजात गरीब आणि श्रीमंत हे दोन वर्ग निर्माण झाले. त्यांच्यात वेगवेगळ्या कालखंडात सतत संघर्ष सुरू झाला. या निरीक्षणातून इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो एक वर्ग संघर्ष आहे, अशी कल्पना कार्ल मार्क्स याने आपल्या व्याख्याच्या स्वरूपात मांडलेली आपल्याला दिसून येते. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भूगोल. इतिहास हा सामाजिक शास्त्राच्या समूहातील एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे इतिहासाचं त्या विषयाशी घनिष्ठ अंतर्संबंध आहे. भूगोल व इतिहास या दोन्ही विषयांचे अस्तित्व परस्परावलंबी आहे. विशेषतः भूगोलाच्या रंगमंचावर असं म्हटलं जातं की इतिहासाचं नाट्य चालत असतं असे या संदर्भात म्हटले जाते. ते अत्यंत सूचक असं आहे. प्राध्यापक ब्रकल यांच्या मते मानव, भूमी व हवामानाचा मानवी इतिहासावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम होत असतो. सह्याद्रीच्या गनिमी कावा ही युद्धनीती, शिवाजी राजांनी स्वराज्याची निर्मिती कशी केली, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा, डोंगर रांगांचा कशा पद्धतीने वापर करून घेतला याचा अनुमान आपल्याला तिथल्या भौगोलिक परिस्थितीवरून कळते. इतिहासाचं उपयोजन भूगोल विषयाबरोबर झाल्याने या दोन्ही विषयांची व्याप्ती व उपयुक्तता वाढण्यास मदत होते. पुढचा विषय आहे तत्त्वज्ञान. विविध कालखंडामध्ये विविध विचारधारांचा उगम व विस्तार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातूनच मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या तत्त्वज्ञानाचा उगम होण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली हे अभ्यासणं महत्त्वाचं ठरत असतं. त्यासाठी तत्कालीन तत्त्वांना व तत्त्वज्ञानांना त्या काळातील ऐतिहासिक घटितांची जोड द्यावी लागते. मानवी जीवनाच्या वाटचालीत उदयास आलेल्या घटनांचा, परंपरांचा विचार या ठिकाणी करावा लागतो. त्या विचारसरणीच्या उदयास सहाय्यभूत ठरणाऱ्या तत्कालीन
तत्त्वज्ञान विषयात इतिहासाचे उपयोजन महत्त्वाचं ठरत असते. उदाहरण, गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांचं अहिंसा तत्त्वज्ञान तात्कालीन त्याचे घडामोडीच्या संदर्भाशिवाय पूर्णार्थाने समजणार नाही. किंवा लोकमान्य टिळकांची चतुसूत्री अथवा महात्मा गांधींचे सत्याग्रहाविषयक तत्त्वज्ञान जे आहे ते तात्कालीन इतिहासाच्या संदर्भाशिवाय आपल्याला समजणार नाही. म्हणजे तो काळ आपण अभ्यासला, त्यावेळेचा असलेला संघर्ष, त्यावेळेला असलेली समाजामधील मानसिकता या गोष्टीचा विचार केल्यानंतर टिळकांची चतुसूत्री असेल किंवा महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान असेल शांततेचं किंवा सत्याग्रहाचं, हे आपल्याला त्यातूनच समजतं. दुसरा महत्त्वाचा विषय आहे पुरातत्वशास्त्र. खरं म्हणजे पुरातत्वशास्त्र हे इतिहासाला संलग्न करणारे महत्त्वाचे शास्त्र आहे. इतिहास व पुरातत्वशास्त्र परस्परावलंबी अभ्यास विषय आहेत. त्यामुळे इतिहासाचे पुरातत्वाशी किंवा पुरातत्वशास्त्राशी असलेले उपयोजन हे उल्लेखनीय आहे. इतिहासकालीन अवशेषाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच पुरातत्वशास्त्र होय. पुरातत्व विभागातील अभ्यासकांना विविध क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. पुरातत्व अवशेष विभागातील अभ्यासकांना पुरातत्व अवशेष जमिनीखालील उत्खननातून काढले जातात अथवा जमिनीवर अस्तित्वात असतात. त्यामुळेच निर्जीव अवशेषांच्या संदर्भातील माहिती इतिहासाद्वारे आपल्याला मिळते. त्यामुळेच पुरातत्वशास्त्राला कार्यप्रवण व परिणामकारक बनविण्यासाठी इतिहासाची जोड असणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सिंधू संस्कृती या संदर्भात पुरातत्वीय अवशेषांचा शोध पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावला, पण त्या अवशेषांच्या आधारे तात्कालीन इतिहास समाजासमोर उभा केला. इतिहास विषयाची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली. त्यामुळेच पुरातत्वशास्त्राला इतिहासाची जोड असणं अगत्याचं आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नाणकशास्त्र. नाणकशास्त्र इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रात नाणकशास्त्र एक प्रभावी व सहाय्यकारी शास्त्र म्हणून अभ्यासले जाते. इतिहासकालीन नाण्यांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र शास्त्र ते आहे, ज्याला न्यूमॅस्मॅटिक स्टडी आपण म्हणतो. नाणकशास्त्राला इतिहासाची जोड दिल्याशिवाय त्याला अर्थपूर्णता प्राप्त होत नाही. त्यामुळेच नाणकशास्त्रात इतिहासाचे उपयोजन महत्त्वाचे आहे. उपलब्ध नाण्यांच्या स्वरूपात अभ्यास करून त्या नाण्यांचा संबंधित इतिहासाची मांडणी करता येते. उदाहरण, नाणी ज्या प्रदेशात सापडतात त्यावरून त्या राज्याचा विस्तार, व्यापार किंवा तत्कालीन आर्थिक परिस्थिती याची मांडणी आपल्याला करता येते. अनुमान काढता येतात. नाण्यांवर केलेली कलाकुसर, तत्कालीन धार्मिक काही मुद्रा, सांस्कृतिक माहिती मिळविण्याची मदत ह्या नाण्यांच्या माध्यमातून होत असते. नाण्यांच्या धातूवरून त्या राज्याची आर्थिक स्थिती समजण्यास आपल्याला उपयोग होतो. आपण म्हणतो की गुप्तकाळ हा सुवर्णमय काळ होता. म्हणजे याचा अर्थ त्या काळातील जी मिळालेली नाणी आहेत ती सुवर्ण आणि या मौल्यवान धातूपासून बनवती, त्यावरून तो काळ आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा भक्कम अशा स्वरूपाचा होता असं म्हटलं जातं. नाणकशास्त्रातील तज्ज्ञांना सादरीकरणाची व प्रदर्शनाची उत्तम संधी मिळू शकते. नाणकशास्त्राला इतिहासाचे उपयोजन मिळाल्याशिवाय नाण्यांशी संबंधित असलेला इतिहासाचा उलगडा होणार नाही, हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय तर नाण्यांच्या अभ्यासातून ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी करून मार्गदर्शक निष्कर्ष काढता येतात. पुढचा जो विषय आहे ज्याचं इतिहासाशी उपयोजन होऊ शकतं तो म्हणजे मुद्राशास्त्र. मुद्रांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मुद्राशास्त्र होय. ऐतिहासिक काळातील कागदपत्रांवर त्या काळातील व्यक्ती तसेच राज्यकर्ते मुद्रा उमटवीत असत किंवा तशा प्रकारच्या मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. या मुद्रांना मोहर, सील, सिक्का असंही म्हटलं जातं. इतिहासाचं उपयोजन करून या मुद्रांना अर्थ प्राप्त करता येतो. मुद्रांवरून त्या मुद्राकर्त्याचा दर्जा, त्याचं स्थान, त्याचं धोरण इत्यादी विषयीची मांडणी करण्यासाठी इतिहासाची मदत होत असते. मुद्रांच्या अभ्यासावरून जाणकारांना अनेक ऐतिहासिक निष्कर्ष काढता येतात. या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकारांना चांगली संधी प्राप्त होऊ शकते. म्हणजे इतिहासाचं उपयोजन अर्थशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्र, मुद्राशास्त्र आणि याही व्यतिरिक्त इतर विषयांशी केलं जातं. सारांश रूपाने मी म्हणेल की इतिहासाच्या उपयोजनामुळे वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये संवाद साधला जातो. मानवी प्रगतीचा आढावा मिळतो.
याशिवाय गतकालीन वारसांचं स्मरण देखील होत असतं. वर्तमानासाठी इतिहास हा मार्गदर्शक ठरतो. समाजाला प्रेरणा व स्फूर्ती मिळते आणि त्यामुळे इतिहासाचं महत्त्व आपण जोपासलं पाहिजे. मित्रहो, आजचा हा जो काही घटक आपण अभ्यासलेला आहे त्यावर मी तुम्हाला काही स्वाध्याय स्वरूपामध्ये स्वाध्यायासाठी प्रश्न देत आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, इतिहासाचं उपयोजन म्हणजे काय? जे आपण अभ्यासलेलं आहे इतिहासाचं उपयोजन नेमकी जे 4-5 मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यासलेलं आहे त्याचा सविस्तर मांडणी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये करायचे आहे. याशिवाय दुसरा जो प्रश्न आहे, जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. इतिहास हा फक्त अभ्यासकांसाठी, इतिहासकारांसाठी नाही, तर तो सर्व सामान्यांसाठी आहे. याचं स्पष्टीकरण तुम्ही जनांसाठी इतिहास संकल्पना यामध्ये करायचं आहे. आपण पुढच्या तासाला जसं आज आपण इतिहासाचं उपयोजन ही संकल्पना समजावून घेतली, इतिहासाचे इतर विषय त्यांचा परस्परपूरक संबंध आपण समजावून घेतला, तसंच आपण पुढच्या तासाला इतिहास व वर्तमान काळ यांचा संबंध अभ्यासणार आहोत. इतिहास आणि वर्तमान काळ यांचा काय संबंध आहे याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला घेणार आहोत.